इव्हिनिंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर 25 डिसेंबर किंवा क्रिसमस हे दोन शब्द ऐकले की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? तर पहिलं येतं ते प्लम केक, दुसरं म्हणजे केक, तिसरं म्हणजे खूप सारे चॉकलेट्स. या तीन गोष्टी आपल्यासमोर येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यातल्या त्यात आपल्याला क्रिसमस ट्री बघायला खूप आवडतं. त्यानंतर ते डेकोरेशन असतं तेही बघायला खूप आवडतं, खूप छान वाटतं. आणि क्रिसमस किंवा 25 डिसेंबर आलं की आपल्याला ते गाणीसुद्धा आठवतं आणि ते गाणी ऐकायला आपल्याला खूपच आवडतं. तर आज आपण रवा केक करणार आहोत. आणि तुम्हालाही माहीत आहे आपल्या घरामध्ये मुलं असतात आणि मुलांना केक बोललं की त्यांचा हा म्हणजे केक हा जो पदार्थ आहे हा खूप त्यांच्या आवडीचा असतो. केक हा सगळ्यांनाच आवडतो. तर चला पटापट किचनमध्ये जाऊया आणि आपण रवा केक करायला सुरुवात करूया. तर मी आज ज्ञानेशसाठी रवा केक करणार आहे. खूप दिवसापासून तो बोलत होता की मम्मी क्रिसमस जवळ आलेला आहे तर केक करशील का? तर मी आज रवा केक करणार आहे. तर चला पटापट जाऊया आणि रवा केक करायला सुरुवात करूया. इथे आपण रवा केक करणार आहोत. आपण रवा केक असो किंवा इतर कुठलाही केक असो, मोजमाप किंवा मेजरमेंट घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही मोजमाप घेऊन जर तुम्ही केक केला तर तो केक परफेक्ट होतो, अजिबात बिघडत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता हे जे कप आहे, खूप दिवसापासून हे कप माझ्याकडे पडूनच होते, कधी वापरच नव्हता केला. आज रवा केक करते म्हणून ठरवलं की चला आज आपण या कपचा वापर करूया. आणि हे जे कप आहे याच्यावरती मेजरमेंटचं मोजमाप लिहिलेलं असतं, तर त्याच्यामुळे काय टेन्शन नसतं. त्यामुळे आपण मोजमाप करून केक बनवू शकतो. इथे मी काचेचा एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला 1 कप भरून रवा ॲड करायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मी 1 कप रवा, त्यानुसार मी अर्धा कप साखर घेतलेली आहे. रवा आणि साखर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी जाड रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे बारीक रवा असेल तुम्ही तोही घेऊ शकतात. आता इथे आपल्याला अर्धा कप दूध ॲड करायचं आहे. म्हणजे मी ज्या कपाने साखर घेतली होती त्याच कपाने मी इथे दूध ॲड केलेलं आहे. म्हणजे अर्धा कप मी दूध ॲड केलेलं आहे. तर इथे मला पूर्णपणे रवा भिजवण्यासाठी पूर्ण मला पाऊण कप मला दूध लागलेलं आहे. अर्धा कप तर मी दूध ॲड केलाच होता. आता पुन्हा मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे. तर यातलं मी अगदी थोडंच असं दूध मी वापरलेलं आहे. आता हा जो रवा आहे, हा रवा ह्या दुधामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे. आणि हा जो रवा आहे दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे जे बॅटर आहे हे आपल्याला असंच अर्धा तास भिजत ठेवायचं आहे. कारण या अर्ध्या तासामध्ये हा जो रवा आहे हा रवा दुधामध्ये फुगला पाहिजे, म्हणून आपण त्याला अर्धा तास साईडला ठेवणार आहोत. आता हा जो उरलेला अर्धा कप दूध आहे तो आपण नंतर वापरूया. तर इथे मी टुटी फ्रुटी घेतलेली आहे. तर हे ऑप्शनल आहे. तर तुम्हाला टुटी फ्रुटी आवडत असेल तुम्ही ॲड करू शकतात. लहान मुलांना केकमध्ये टुटी फ्रुटी ही आवडतेच. इथे मी या टुटी फ्रुटीमध्ये 1 चमचा मैदा वापरलेला आहे. छान मस्त ही टुटी फ्रुटी या मैद्यामध्ये कोट करून घ्यायची आहे. टुटी फ्रुटी मी 2 भागांमध्ये डिवाईड करून घेतलेली आहे. मी केकमध्ये पण ॲड करणार आहे आणि केक डेकोरेशनसाठी सुद्धा वरतून ॲड करणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता टुटी फ्रुटी पूर्ण कोट झाल्यानंतर हा जो रवा आहे तो रवा मी एका वाटीमध्ये मैदा आहे तो मी एका वाटीमध्ये साईडला काढून घेतलेला आहे. तो मैदा मी नंतर वापरणार आहे. तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. हे ऑप्शनल आहेत, जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही घेऊ शकतात, नसतील आवडत तर स्किप करू शकता. इथे मी हे ड्रायफ्रूटसुद्धा बारीक कट करून घेतलेले आहेत. आता हे ड्रायफ्रूट बारीक कट करून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी केक टिन घेतलेला आहे. माझ्याकडे अशा पद्धतीचं केक टिन आहे. आता आपण काय करणार आहोत, या केक टिनला जो होल आहे तो होलसुद्धा आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. तो आपण नंतर करून घेऊया. तर सर्वप्रथम मी इथे 1 चमचा ऑइल ॲड केलेला आहे. या भांड्याला पूर्णपणे हा ऑइल असा पसरवून लावून घ्यायचा आहे, स्प्रेड करून घ्यायचं आहे. ऑइल पसरवून झाल्यानंतर इथे मी जो टुटी फ्रुटी कोट केल्यानंतर जो मैदा उरला होता तोच मैदा मी इथे वापरलेला आहे. तो मैदा पूर्णपणे आपण या भांड्याला असा पसरवून स्प्रेड करून लावून घ्यायचा आहे, पसरवून घ्यायचा आहे आपल्याला.
आणि तुम्ही इथे बघू शकतात की मी पूर्ण हा मैदा या भांड्याला पसरवून लावून घेतल्यानंतर हा जो होल आहे, आता हा होल आपण पॅक करूया. तर बघा मी काय केलेलं आहे, एक न्यूजपेपरचा गोळा करून घेतलेला आहे आणि न्यूजपेपरचा गोळा करून घेतल्यानंतर इथे बटर पेपर आहे. तर हा गोळा आपल्याला बटर पेपरने पूर्णपणे रॅप करून घ्यायचं आहे आणि रॅप करून झाल्यानंतर हे जे भांडं आहे, हे भांडं उपडं करून हा जो होल आहे, तर आपला खालून जो होल आहे, तो अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा आहे तो असंच प्रेस करायचा आहे खालून आणि अशा पद्धतीने हा जो होल आहे, तो मी अशा पद्धतीने पॅक करून घेतलेला आहे. तर इथे अशा पद्धतीने आपलं हे जे भांडं आहे ते सुद्धा आपण छान तयार करून घेतलेलं आहे. आता आपण केक बेक करणार आहोत. तर इथे मी तव्यावरती हा केक मी बेक करणार आहे. गॅस ऑन केलेला आहे. मोठा गॅस करायचा आहे. मोठ्या गॅसवरती आपल्याला 10 मिनटं हा तवा फ्रीट करून घ्यायचा आहे. तर इथे मी मोठा तवा घेतलेला आहे. हा जो तवा आहे तर हा पावभाजीचा तवा आहे. मी पावभाजीसाठी सुद्धा वापरते किंवा बेक करण्यासाठी सुद्धा या तव्याचा वापर करते. हा जो मीठ आहे तर मीठ ॲड करायचं. मीठ मी अशा पद्धतीने पसरून घेतलेलं आहे. ते माझ्याकडे मोठा असा घमेला आहे स्टीलचा. तो मी अशा पद्धतीने उपडा घातलेला आहे. त्याच्यावरती मी वजन म्हणून खलबत्ता ठेवणार आहे. खलबत्ता ठेवून आता आपल्याला काय करायचं आहे, 10 मिनटं मोठ्या गॅसवरती हा तवा फ्रीट करून घ्यायचा आहे आणि 10 मिनटानंतर गॅस बारीक करायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अर्धा तास झालेला आहे. या दुधामध्ये आपला हा जो रवा छान मस्त सोक झालेला आहे, भिजलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे. ग्राइंडरच्या भांड्यामध्ये हे जे रव्याचं मिश्रण आहे हे आपल्याला ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि तुम्ही बघू शकतात की हा जो रवा आहे, कारण आपण जेव्हा दूध ॲड केलं होतं तेव्हा हे जे मिश्रण आहे खूप असं पातळ होतं. आता हे मिश्रण खूप घट्ट झालेलं आहे, म्हणजे आपला जो रवा आहे तो बऱ्यापैकी सोक झालेला आहे. आता हे मिश्रण ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे मी कस्टर्ड पावडर आणि मैदा हे मिक्स करून घेतलेलं आहे किंवा तुम्ही पूर्णपणे मैदा वापरू शकता. तर इथे मी 1/4 कप मी इथे कस्टर्ड पावडर आणि मैदा मिक्स करून घेतलेला आहे. हे सुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे. कस्टर्ड पावडर नसेल तर पूर्णपणे मैदा ॲड करू शकतात तुम्ही. इथे मी 1/4 कप दूध पावडर ॲड केलेली आहे. दूध पावडर ॲड करा, छान मस्त असा फ्लेवर येतो. त्यानंतर 1/4 कप मी इथे ऑइलसुद्धा ॲड केलेला आहे. एक छोटा चमचा म्हणजे 2 ते 3 ड्रॉप आपण इथे व्हॅनिला एसेन्स ॲड केलेला आहे. झाकण लावायचं आहे आणि आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे केकसाठी मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, भांड्यामध्ये हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात की हे जे मिश्रण आहे ते थोडं घट्ट आहे. तर यामध्ये आपण जे दूध आहे तर इथे मी उरलेलं दूध ॲड करणार आहे. हे जे दूध आहे ना आपल्याला अगदी थोडं थोडं करून ॲड करायचं आहे आणि दुधाचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपलं म्हणजे केक करण्यासाठी जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये टुटी फ्रुटी ॲड करायचे आहे. टुटी फ्रुटी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता साईडला ना एवढं दूध उरलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की साधारणपणे 4 ते 5 चमचे हा दूध उरलेलं असेल. म्हणजे तुम्हाला एवढं सांगेल की मला टोटल पूर्ण पाऊण कप दूध लागलेलं आहे. आता यामध्ये तुम्ही बघू शकतात मी एक छोटा चमचा बेकिंग पावडर आणि एक छोटा चमचा, तो सुद्धा अर्धा, मी इथे कुकिंग सोडा ॲड केलेला आहे. तर इथे आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा कुकिंग सोडा ॲड करायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ते लगेच मिक्स करायचं आहे. आणि जेव्हा आपण बेकिंग पावडर आणि कुकिंग सोडा ॲड करतो त्यानंतर लगेचच वेळ वाया न घालवता आपल्याला पटापट मिक्स करून हे जे मिश्रण आहे ते केक टिनमध्ये ॲड करून पटापट वरतून आपल्याला ड्रायफ्रूट वगैरे ॲड करायचे आहेत आणि ॲड केल्यानंतर लगेचच हा जो केक आहे तो बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. अजिबात वेळ न घालवता पटापट आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे आणि ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतरच आपला जो केक आहे तो छान मस्त असा बेक होतो, स्पॉन्जी होतो. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कुकिंग सोडा, बेकिंग पावडर ॲड केल्यानंतर लगेचच फटाफट आपला तो केक
बेक करण्यासाठी ठेवायचा असतो. तर तुम्ही इथे बघू शकतात मंद गॅसवरती आपण हा जो केक आहे तो तव्यावरती बेक करायला ठेवलेला आहे. तर पूर्ण 45 मिनटं आपण 45 किंवा 50 मिनटं आपण हा केक बेक करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकतात की 50 मिनटं झालेले आहेत. मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे मी टूथपिक घेतलेली आहे आणि टूथपिक तुम्ही इथे बघू शकता पूर्णपणे क्लीन आहे. अजिबात कुठलं बॅटर वगैरे चिटकलेलं नाही. त्या अर्थी आपला जो केक आहे तो छान मस्त असा बेक झालेला आहे. तुम्हाला ही स्टिक दिसत असेल, तुम्हाला टूथपिक दिसत असेल, पूर्ण क्लीन आहे. गॅस बंद केलेला आहे आणि एक लक्षात ठेवा, केक बेक करण्यासाठी 50 मिनटं लागतात किंवा 60 मिनटंसुद्धा लागतात. तर इथे माझा जो केक आहे तो 50 मिनटामध्ये बेक झालेला आहे. आता आपण हा जो केक आहे तो आपण काढून घेऊया. तुम्ही इथे बघू शकतात. आता हा केक पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. इथे मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. हा जो कॉटनचा रुमाल याच्यावरती आपल्याला पूर्णपणे असं वरतून टाकून द्यायचं आहे आणि आपण इथे अर्धा ते पाऊण तास हा जो केक आहे हा केक पूर्णपणे थंड होऊन देऊया. थंड झाला की मग आपण काय करू, याला या केक टिनमधून आपण त्याला बाहेर काढूया. तर तुम्ही इथे बघू शकतात अर्धा तास झालेला आहे. आता आपण कॉटनचा रुमाल आहे तो काढून घेऊया आणि तुम्ही इथे बघू शकता साईडच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या झालेल्या आहेत. केक थंड झाला ना की या कडासुद्धा ना अशा मोकळ्या होतात. चाकू घ्यायची आहे, म्हणजे नाईफ घ्यायची आहे आपल्याला आणि नाईफच्या साहाय्याने आपल्याला नाईफच्या साहाय्याने म्हणजे चाकूच्या साहाय्याने आपल्याला ह्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो केक टिन आहे याच्यावरती ही एक प्लेट आपल्याला अशी उपडे घालायची आहे आणि हे जे केकचं भांडं आहे त्याचं उपडं घालायचं आहे प्लेटवरती. आता तुम्ही हा जो गोळा आहे हा गोळा आपल्याला काढायचा आहे. छान असं वरतून टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर इथे आपण हा जो केक आहे या केक टिनमधून बाहेर काढून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता केक छान मस्त असा बेक झालेला आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते, केक जेव्हा बेक होतो ना तेव्हा वास येतो केक बेक झाल्यासारखा, तुम्हाला याचा अंदाज येईलच. आता आपण हा जो केक आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आपला हा जो केक आहे तो खूप छान मस्त असा स्पॉन्जी आणि जाळीदार असा हा आपला केक तयार झालेला आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेल, जी शेवटची स्टेप आहे ना इथे तुम्ही इथे बघू शकतात की आपला केक आहे तो खूप छान मस्त स्पॉन्जी आणि पूर्ण जाळीदार असा केक तयार झालेला आहे. जी शेवटची स्टेप आहे ना ती नक्कीच फॉलो करा. शेवटची स्टेप म्हणजे आपण जो कुकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲड केलेली आहे, तर आपण 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा कुकिंग सोडा ॲड केलेला आहे. ते टाकल्यानंतर लगेचच आपल्याला केक बेक करायला ठेवायचा आहे, जास्त वेळ वाया न घालवता. तर इथे अशा पद्धतीने आपण हा केक कट करून घेतलेला आहे. केक कट करून घेऊया आणि आपण एका प्लेटमध्ये हा केक छान मस्त सर्व करून घेऊया. बाकी हा जो केक आहे रूम टेम्परेचरमध्ये तुम्ही 4 दिवस आरामात हा केक राहतो किंवा तुम्ही फ्रीजमध्ये हा केक स्टोअर करून ठेवू शकतात.
तुम्ही पाहिलं असेल आपलं रवा केक छान मस्त असा बेक झालेला आहे. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की खूप जणांचं असं असतं की आम्ही म्हणजे घरी केक करतो पण तो पाहिजे तसा बेक होत नाही किंवा तो आम्हाला जमत नाही किंवा करता येत नाही. रवा केक असा आहे ना की तो खूप सोपा आहे, इझिली आपण घरी करू शकतो. फक्त आपल्याला केक करताना मोजमाप, त्याचं मेजरमेंट आणि काही टिप्स असतात. त्या टिप्सचा जर तुम्ही योग्य वापर केला तर तो तुमचा जो केक आहे, रवा केक असू द्या किंवा तुम्ही मैद्यापासून बनवा किंवा तुम्ही गव्हापासून बनवा, तो केक आहे तो खूप छानच होतो. फक्त जे मोजमाप आहे किंवा जे मेजरमेंट आहे आणि त्याच्या ज्या काही टिप्स आहेत त्या फक्त लक्षात ठेवा. आणि एवढंच सांगेल, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपण जेव्हा ही केक बेक करतो, जेव्हा आपण त्याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि कुकिंग सोडा ॲड करतो ना, तेव्हा जास्त वेळ न घालवता फटाफट तो केक त्या टीनमध्ये ॲड करून आणि लगेच तो टीन आपल्याला बेक करायला ठेवायचा असतो. जास्त वेळ तुम्ही अजिबात ठेवू नका. कधी कधी आपण काय करतो माहिती आहे का, कुकिंग सोडा बेकिंग सोडा ॲड केल्यानंतर आपल्याला लगेच नाही ठेवत, आपण लिटरली म्हणजे 15-20 मिनटानंतर आपण तो केक टीन बेक करायला ठेवतो. मग त्यानंतर काय होतं माहिती आहे का, आपला जो केक आहे तो अजिबात बेक होत नाही. म्हणजे पूर्ण असं आपलं कणिक कसं त्या कणकेसारखा तो आपला जो केक आहे तो बनतो. म्हणून एवढंच सांगेल की ही जी महत्त्वाची टिप्स आहे ती म्हणजे अशी की तुम्ही कुकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲड केल्यानंतर लगेचच आपला तो जो केक टीन आहे तो लगेच आपल्याला बेक करायला ठेवायचा असतो. तो केक लगेचच बेक करायला ठेवायचा असतो, जास्त वेळ वाया न घालवता. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तर गाईज, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मुलांसाठी रवा केक नक्कीच करा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा एका एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. से बाय बाय ज्ञानेश. केक आवडला?